आता बातमी पुण्यामधून आहे। पुण्यामध्ये उद्यापासून पुणे पुस्तक महोत्सवाला सुरुवात होतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या महोत्सवाचं उद्घाटन होईल। त्याच पार्श्वभूमीवरती फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावरती 1000 पुस्तकांच्या सहाय्याने सरस्वती यंत्राचं सुंदर चित्र तयार करत एक अनोखा विश्वविक्रम करण्यात आलाय। यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, भाजप आमदार चित्रा वाघ उपस्थित होत्या। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। पुणे हे एक सांस्कृतिक शहर आहे आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम इथे नेहमीच होत असतात। गेल्या अनेक वर्षांपासून पुणे पुस्तक महोत्सव हा फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावरती होत आहे। तसंच यावर्षी देखील हा पुणे पुस्तक महोत्सव होत आहे। यावर्षीचं वेगळेपण म्हणजे की विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न ते करत आहेत। जवळपास 4189 पुस्तकं वापरून त्यांनी सरस्वती यंत्रणाचं चित्र साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर नक्की हा महोत्सव कसा असणार आहे, काय असणार आहे ते जाणून घेऊयात राजेश पांडे यांच्याकडनं। सर, नक्की काय सांगाल या विश्वविक्रमाबद्दल? हे पुस्तक महोत्सवाचं दुसरं वर्ष आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे। गेल्या वर्षीपेक्षा तिप्पट प्रतिसाद। गेल्या वर्षी 200 स्टॉल होते, यावर्षी 600 पेक्षा जास्त स्टॉल आहे। गेल्या वर्षी अनेक विश्वविक्रम झाले, याही विश्वविक्रम यावर्षी पण होत आहेत। या विश्वविक्रमातनं पुस्तक चळवळीला बळकट करणं, लोक सहभाग वाढवणं आणि लोकांमध्ये जनजागृती करणं हा हेतू आहे। मला वाटतं ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे आम्ही यशस्वी होतोय असं वाटतं। 8 दिवस पुणे पुस्तक महोत्सव कसा असेल? 9 दिवस पुस्तक महोत्सव आहे, 14 ते 22 डिसेंबर। आणि केवळ पुस्तक उत्सव नाही, केवळ प्रदर्शन नाहीये। पुस्तक महोत्सवाबरोबर सांस्कृतिक महोत्सव आहे। सांस्कृतिक महोत्सव म्हणजे खाद्य महोत्सव आहे। खाद्य महोत्सवाने बाल चित्रपटांचा महोत्सव आहे। पुणे साहित्य महोत्सव आहे। त्यामुळे साहित्य महोत्सव, पुस्तक महोत्सव, बाल चित्रपट महोत्सव, सांस्कृतिक महोत्सव रोज रेलचेल आहे कार्यक्रमाची, आणि खाद्य महोत्सव, अशा अनेक उत्सवांचा हा महोत्सव एका अर्थाने हा पुस्तक, ज्ञान, परंपरा आणि साहित्याचा कुंभमेळा असं म्हणायला हरकत नाही। नक्कीच ते राजेश पांडे जसं म्हणाले की वाचाल तर वाचाल, हे अगदी बरोबर आहे। कारण पुस्तक हा एका माणसाचा सगळ्यात जवळचा आणि खरा मित्र असतो। तसंच वाचन संस्कृती पुन्हा एकदा रुजू करण्यासाठी हा एक प्रयत्न केला जातो आणि अत्यंत भरघोस प्रतिसाद हा इकडे मिळतोय आणि पुणेकरांना देखील ते आवडतंय। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।